श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता या 2023 या वर्षाचे थोडेच काही दिवस हे आता शिल्लक आहे आणि नवीन वर्ष 2024 हे वर्ष थोड्याच दिवसांनी सुरू होणार आहे. बघता बघता 2023 हे वर्षही संपलं. येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत हे आपण अगदी उत्साहाने आणि आनंदाने करत असतो. नवीन वर्ष सुरू होताच आपण आपल्या भिंतीवर दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर हे नवीन वर्षाचे लावत असतो. नवीन वर्षाची दिनदर्शिका ही आपल्या सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य असा भाग आहे. या दिनदर्शिकेमुळेच आपल्याला येणारे सण, वार, व्रत, वैकल्य हे कधी आहे हे समजत असतं. आजचा दिवस कोणता आहे, आजची तारीख कोणती आहे, तर आजची तिथी कोणती आहे आणि आज कोणता सण आहे हे सगळी माहिती आपल्याला या दिनदर्शिकेनेच कळत असते. इतकं महत्त्वाचं काम हे दिनदर्शिका आपल्या आयुष्यामध्ये करत असते. आणि अशी दिनदर्शिका ही वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये कोणत्या दिशेला आणि कोणत्या भिंतीला लावायची, वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये कोणत्या दिशेला ही दिनदर्शिका लावणं अत्यंत शुभकारक असं ठरत असतं. याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. ही दिनदर्शिका हे कॅलेंडर जर आपण आपल्या घरामध्ये चुकीच्या पद्धतीने चुकीच्या दिशेला लावत असू तर त्याचे आपल्यावर कोणते दुष्परिणाम हे होतात हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि त्यामुळे हा महत्त्वपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून कळत न कळत तुमच्याकडून जर दिनदर्शिका लावताना काही चुका होत असतील तर त्या चुका तुमच्याकडनं टाळल्या जातील. आणि योग्य भिंतीला योग्य दिशेला जर तुम्ही कॅलेंडर हे तुमच्या घरामध्ये लावाल तर त्याचे तुम्हाला सुयोग्य फळ असे नक्कीच मिळेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवीन वर्ष सुरू झालं की आपण नवीन वर्षाचे कॅलेंडर हे आपल्या घरी आणत असतो. आणि घरी आणल्यानंतर हे कॅलेंडर आपण वास्तुशास्त्रामध्ये जे दिलेले नियम आहेत त्या नियमांनुसार आपल्या घराच्या योग्य भिंतीला योग्य दिशेला लावले हे पाहिजे. वास्तुशास्त्रामध्ये कॅलेंडरबाबत अनेक नियम हे सांगण्यात आले आहेत आणि ज्यांचे पालन करणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं असं असतं. कॅलेंडरशी संबंधित चुका ह्या व्यक्तीच्या प्रगती आणि प्रगतीमध्ये अडथळे या निर्माण करू शकतात. जर आपण चुकीच्या दिशेला हे कॅलेंडर आपल्या घरामध्ये लावलं तर आपल्या प्रगतीमध्ये अनेक अडथळे हे निर्माण होऊ शकतात. आणि त्यामुळेच कॅलेंडर लावताना वास्तुशास्त्राच्या नियमांचा विचार आपल्याला हा करायचाच असतो. वास्तुशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य अशी दिशा सांगितली आहे आणि या वास्तुशास्त्रानुसार जर आपण प्रत्येक गोष्ट ही योग्य ठिकाणी योग्य दिशेला ठेवली तर नक्कीच आपल्याला त्याचे सकारात्मक आणि चांगले परिणाम हे पाहायला मिळत असतात. वास्तुशास्त्राप्रमाणे सगळ्याच गोष्टी तर आपल्याला योग्य दिशेनुसार आपल्या घरामध्ये ठेवणं हे शक्य होत नाही, पण निदान त्यातलीच महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच नवीन वर्षाची दिनदर्शिका, नवीन वर्षाचे कॅलेंडर. हे नवीन वर्षाचे कॅलेंडर तर आपण योग्य दिशेला हे नक्कीच लावू शकतो. या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे वास्तुशास्त्रानुसार एक योग्य दिशा ही निश्चित करण्यात आली आहे. नवीन वर्षाचे कॅलेंडर विकत घेतल्यानंतर ते आपल्या घरामध्ये कोणत्या भिंतीवर लावावे, कोणत्या दिशेला लावावे याबद्दल अनेकांच्या मनामध्ये शंका ह्या येतच असतात. सर्वात प्रथम जर आपण कॅलेंडर घरामध्ये आणल्यानंतर नवीन वर्षाचे कॅलेंडर लावताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की आपण ज्या ठिकाणी हे कॅलेंडर लावणार असू त्याच्या खाली आपल्याला जुन्या वर्षाचे कॅलेंडर हे ठेवायचे नाहीये. जुन्या वर्षाचे जे कॅलेंडर आहे, जुनी जी दिनदर्शिका आहे ती आपल्याला तिथून काढून घ्यायची आहे आणि ती आपल्या घरामध्ये कुठेतरी गुंडाळून एका बाजूला ठेवायची आहे. पण त्याच जुन्या कॅलेंडरवर आपल्याला हे नवीन वर्षाचे कॅलेंडर हे चुकूनही लावायचे नाहीये. लावताना फक्त भिंतीला आपल्याला या नवीन वर्षाचेच कॅलेंडर हे लावायचे आहे. त्याच जुन्या कॅलेंडरवर जर आपण हे नवीन वर्षाचे कॅलेंडर जर लावले तर ते आपल्यासाठी हानिकारक असं मानलं जातं. त्यामुळे जुन्या वर्षाचे कॅलेंडर हे आपल्याला सर्वात आधी काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला नवीन वर्षाचे कॅलेंडर हे भिंतीला लावायचे आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांकडनं ही चूक होत असते की त्या जुन्या वर्षाच्या कॅलेंडरवरच नवीन वर्षाचे कॅलेंडर हे लावले जाते. तर अशी चूक चुकूनही करू नका. आपल्या घरामध्ये उत्तर, पश्चिम आणि पूर्व या दिशेला आपण आपल्या घरात नवीन वर्षाचे कॅलेंडर हे लावू शकतो. फक्त दक्षिण दिशा सोडली तर आपण या तिन्ही दिशांना आपल्या घरामध्ये नवीन वर्षाचे कॅलेंडर हे लावू शकतो. पूर्व, पश्चिम आणि उत्तर या तिन्ही दिशांपैकी कोणत्या दिशेला कॅलेंडर हे आपण जर लावले तर त्याचे आपल्याला काय फायदे होतात हे आता आपण जाणून घेऊया. त्यामध्ये सर्वात आधी आपण बघूया की पूर्व दिशेला जर आपण कॅलेंडर लावले तर त्याचे आपल्याला काय फायदे होतात. पूर्व दिशेच्या भिंतीवर आपण जर हे कॅलेंडर आपल्या घरामध्ये लावले तर ते अत्यंत शुभ असं आपल्यासाठी मानलं जातं. आपण जर आपल्या घराच्या पूर्व दिशेच्या भिंतीला हे नवीन वर्षाचे कॅलेंडर जर लावले तर आपल्या घरातील प्रत्येक सदस्याची ही
त्यांच्या करिअरमध्ये प्रगतीही होत असते। तुमचे जे काही करिअर आहे, नोकरी आहे किंवा उद्योगधंदा आहे, त्या सर्वांमध्ये तुमची प्रचंड प्रगतीही होत असते। त्याचप्रमाणे संपूर्ण वर्षभर नोकरीच्या संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या ह्या आपल्याला येत नाही। तुम्हाला जर जॉब नसेल, जॉब संबंधित तुमचे काही प्रश्न असतील, नोकरी व्यवसायामध्ये तुमचे प्रमोशन होत नसेल, तर अशा वेळी पूर्व दिशेला कॅलेंडर हे जर तुम्ही तुमच्या घरामध्ये लावले, पूर्व दिशेच्या भिंतीवर जर लावले, तर ते तुमच्यासाठी अत्यंत शुभ असं मानलं जातं। त्याचप्रमाणे जर तुम्हाला सामाजिक कार्यामध्ये प्रगती करायची असेल, तर कॅलेंडर हे तुम्ही तुमच्या घराच्या पूर्व दिशेलाच लावावे। तर याप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये पूर्व दिशेला कॅलेंडर लावल्याने आपल्या जीवनामध्ये प्रगती होते, आपल्या सुखसमृद्धीमध्ये वाढ होते, आपल्याला नवनवीन प्रगतीच्या संधी या मिळत राहतात। तर हे झालं पूर्व दिशेबद्दल। आता आपण पश्चिम दिशेबद्दल बघूया। या पश्चिम दिशेकडून आपल्याला नेहमी सकारात्मक ऊर्जाही मिळत असते। जरी पश्चिम दिशेला सूर्य हा मावळत असला तरी सुद्धा पश्चिम दिशेकडून आपल्याला सकारात्मक ऊर्जाही मिळत असते। यामुळे सुद्धा आपल्या सुखसमृद्धीमध्ये वाढही होत असते आणि त्यामुळे आपण आपल्या घराच्या पश्चिम दिशेला सुद्धा हे कॅलेंडर लावू शकतो। आणि आता आपण उत्तर दिशेबद्दल बघूया। उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे आणि कुबेर देवता ही धनाची देवता आहे। उत्तर दिशेच्या भिंतीवर जर आपण हे कॅलेंडर जर लावले, तर कुबेर देवता ही आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घराची आर्थिक परिस्थिती ही नेहमी चांगली राहते। आणि ज्यांच्या घरामध्ये उत्तर दिशेच्या भिंतीला हे कॅलेंडर लावले जाते, अशा घरामध्ये राहणाऱ्या लोकांना प्रचंड धनलाभाचे हे योग सुद्धा नेहमी प्राप्त होत असतात। म्हणजेच काय, तर तुम्हाला धनप्राप्ती जर करायची असेल आणि पैसा हा जर प्राप्त करायचा असेल, तर अशा वेळेस तुम्ही उत्तर दिशेच्या तुमच्या घराच्या उत्तर दिशेला जी भिंत आहे त्या भिंतीवर हे कॅलेंडर लावायचे आहे। धनप्राप्तीसाठी उत्तर दिशेच्या भिंतीला नवीन वर्षाचे कॅलेंडर लावणे हे अत्यंत शुभकारक असं मानलं जातं आणि त्यामुळे उत्तर दिशेची भिंत ही आपल्या नवीन वर्षाचे कॅलेंडर लावण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत शुभकारक अशी आपल्यासाठी ठरत असते। आणि आता आपण दक्षिण दिशेबद्दल बघूया। दक्षिण दिशा ही मृत्यूची म्हणजेच यमदेवतेची दिशाही आहे आणि त्यामुळे आपल्याला दक्षिण दिशेला कधीही हे कॅलेंडर लावायचं नाही आहे। आपल्या घराच्या दक्षिण दिशेला जी भिंत असेल त्या भिंतीला आपल्याला चुकूनही हे नवीन वर्षाचे कॅलेंडर हे लावायचे नाही आहे। आणि जर आपण दक्षिण दिशेच्या भिंतीला जर हे नवीन वर्षाचे कॅलेंडर जर लावले, तर यामुळे आपल्या घरातील प्रमुख व्यक्तीच्या जीवाला आणि शरीराला, त्याचप्रमाणे आरोग्याला नेहमी भीतीही राहत असते आणि त्याचप्रमाणे आपल्या घरातील प्रमुख व्यक्ती जी आहे ती सारखी आजारीही पडत असते। त्याचबरोबर आपल्या घराच्या प्रगतीला सुद्धा आळा हा बसत असतो आणि अनेक संकटे सुद्धा आपल्यावर हे येत असतात। दक्षिण दिशा ही थांबण्याची दिशा आहे आणि आपण जर दक्षिण दिशेच्या भिंतीला हे कॅलेंडर जर लावले, तर आपली प्रगती ही सुद्धा थांबू शकते। त्यामुळे दक्षिण दिशेच्या भिंतीला आपल्याला चुकूनही कॅलेंडर हे लावायचे नाहीये। तर दिशेप्रमाणेच अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आहे, यांची सुद्धा आपल्याला कॅलेंडर लावण्यासंबंधित काळजीही घ्यायची आहे। त्यातली महत्त्वाचीच गोष्ट आहे ती म्हणजेच कॅलेंडर लावताना कधीही आपल्याला मुख्य दरवाजाच्या पुढे किंवा मागे कॅलेंडर हे लावायचे नाहीये। आपल्या घराचा मुख्य दरवाजा किंवा इतर कुठला दरवाजा असेल तर त्या दरवाजाच्या मागे किंवा पुढे आपल्याला हे कॅलेंडर चुकूनही लावायचं नाहीये। कॅलेंडर लावताना आपल्याला ते फक्त आणि फक्त भिंतीलाच लावायचं आहे। आपल्या घरातील कुठल्याही दरवाजाला किंवा कुठल्याही खिडकीला हे कॅलेंडर आपल्याला चुकूनही लावायचं नाहीये। आणि जर आपण दरवाजाच्या पुढे किंवा मागे हे कॅलेंडर जर लावले, तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जाही प्रवेश करते आणि त्यामुळे आपल्या घरातले वातावरण हे तणावाचे निर्माण होत असते। त्याचप्रमाणे कॅलेंडर घेताना सुद्धा आपल्याला नीट बघून घ्यायचं आहे की ते कुठे तुटलेलं किंवा फाटलेलं नाहीये। तुटलेलं किंवा फाटलेलं जर कॅलेंडर असेल तर ते आपल्याला घ्यायचं नाहीये। त्या जागी आपल्याला सुस्थितीत आणि चांगलं फाटलेलं किंवा तुटलेलं नसेल असं कॅलेंडर हे घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे कॅलेंडर घेताना त्या कॅलेंडरवर कधीही हिंसक पशु किंवा कोणत्याही प्रकारची भीतीदायक असे चित्र नाहीये ना, याची सुद्धा काळजी आपल्याला घ्यायची आहे। त्याचप्रमाणे कॅलेंडरवर रडणाऱ्या लोकांचे सुद्धा फोटो असू नयेत, कारण यामुळे सुद्धा नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये उत्पन्न होत असते। या जागी कॅलेंडरवर कुठल्याही देवी देवतांचा फोटो असेल तर ते अतिशय उत्तम असं असतं। कुठल्याही देवी किंवा देवताचा फोटो जर असेल तर अशा कॅलेंडरचे सुपरिणामच हे आपल्या घरामध्ये होत असतात। त्याचप्रमाणे आपण जेव्हा आपल्या घरामध्ये पूर्व, पश्चिम किंवा उत्तर दिशेला जर कॅलेंडर लावू, तर त्या कॅलेंडरच्या बाजूला त्याच भिंतीवर आपल्याला युद्धाची किंवा रक्तपाताची दृश्य असलेले किंवा शुष्क म्हणजे सुकलेली झाडं, नैराश्या संबंधित जी काही चित्र असतात ती सुद्धा आपल्याला चुकूनही लावायची नाहीये। आणि अशी जर चित्र आपण कॅलेंडरच्या बाजूला लावली तर आपल्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हा वाढतो आणि आपल्या घरातील सुखशांतीवर याचा परिणाम हा होऊ शकतो।
त्यामुळे कॅलेंडर लावताना या गोष्टीकडे सुद्धा आपल्याला लक्षही द्यायचं आहे. वास्तुशास्त्रानुसार हिरवा, निळा, पांढरा, गुलाबी आणि लाल रंगाच्या पानांचे कॅलेंडर हे आपल्या घरामध्ये लावणं अत्यंत शुभकारक असं मानलं जातं. तर याप्रमाणे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे की आपल्या घरामध्ये नवीन वर्षाचे कॅलेंडर लावताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे, आपल्या घराच्या कोणत्या दिशेला कॅलेंडर हे आपण लावले तर त्याचे आपल्याला कोणते शुभ परिणाम हे मिळत असतात, आपल्या घरात कॅलेंडर लावण्याची योग्य दिशा ही कोणती आहे याबद्दल संपूर्ण माहिती ही मी दिली आहे. आणि तसंच कॅलेंडर घेताना सुद्धा आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे याबद्दल सुद्धा मी संपूर्ण माहिती ही दिली आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.